हॅलो फ्रेंड्स, मी श्रद्धा लाईफ ऑफ कोकणीचे यूट्यूब चॅनलवरती मी सर्वांचं स्वागत करते। आज सकाळी सकाळी मोठ्या आईने केळी तोडायचा विचार केला। माकडांच्या त्रासाला कंटाळून रागारागात जाऊन कच्ची केळीच तोडून आणली। मोठ्या आईने एका हातात कोयती आणि एका हातात केळी धरली आणि एका फटक्यात केळीचा घड तोडून काढला। केळी तोडून झाल्यानंतर ही केळी तिने खळ्यात नेऊन ठेवली। ही सोनकेळी लवकर पिकण्यासाठी त्याला तिने चुना लावला आणि पोत्यामध्ये भरून ठेवली। फ्रेंड्स, आज आम्ही सकाळी गप्पा मारत असताना आमचं अचानक ठरलं की आज आपण वॉटर पूलला जायचं। मग काय, पटकन सगळे तयार झालो आणि मग वॉटर पूलला जायला निघालो। ताई सगळ्या चिल्लर पार्टीला घेऊन रिक्षामधून गेली आणि रिक्षामध्ये जागा नसल्या कारणाने मी आणि नेत्रा बाईकवरून गेलो। बघू शकता सगळ्यांच्या चेहऱ्यावर पूलमध्ये जायचा आनंद किती आहे। आमच्या गावाशेजारी भोके म्हणून गाव आहे आणि तिथे हा वॉटर पूल आहे। इथे तुम्ही बघू शकता मोठ्यांसाठी तसेच लहानांसाठी वेगवेगळे पूल बांधलेले आहेत। फ्रेंड्स, इथे उन्हाळ्यापेक्षा पावसाळ्यामध्ये खूप मजा असते। अगदी मुबलक दरात तसेच सर्वांना परवडेल असे त्यांनी चार्जेस इथे ठेवलेले आहेत। या ठिकाणी यांनी बसण्यासाठी चांगली सुविधा तसेच वॉशरूम, चेंजिंग रूम इत्यादींच्या सुविधा इथे उपलब्ध करून दिलेल्या आहेत। दुपारी 1 वाजल्यापासून ते 4:30 वाजेपर्यंत सर्वांनी खूप धमाल केली, खूप डान्स केला। पूलमध्ये मज्जा मस्ती करून झाल्यानंतर आम्ही सर्व घरी आलो, कारण नेत्राला मुंबईला जायचं होतं। घरी आल्यानंतर नेत्राला मुंबईला जाण्यासाठी अण्णांनी काजू भाजल्या।
भाजलेल्या काजू थंड झाल्यानंतर मी आणि मम्मीने त्या फोडल्या. तोपर्यंत नेत्राने फणस फोडला आणि त्याचे गरे काढले. दुसऱ्या दिवशी आमच्या मराठी शाळेमध्ये डान्स होते. मग आम्ही ते बघायला गेलो. जबरदस्त. हा कोण आहे रे? हा जबरदस्त. खरोखरच डान्स जबरदस्त आहे. या मुलांचे हात बांधलेले आहेत. हात बांधलेले असताना डान्स करायचा आहे. सोपं नाही आहे. जोरदार टाळ्या होऊ दे. जबरदस्त. भले भले. इतर वेळा मुलांचे हात मोबाईल मध्ये गुंग असतात. आता हात मारले तर काय होते बघा. फ्रेंड्स, आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लगेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदी रहा.
बाय.